दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्र महोत्सव महानुभाव संप्रदायी महात्म्य। महानुभाव संप्रदायात नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व आहे। पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सवाचे महत्त्व महानुभाव संप्रदाय आजपर्यंत पाळत आलेला आहे। स्वामी हिरवडी आजचे जालना येथे असतानाची लीळा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला ग्रामांतर केले, म्हणजे जालना गाव सोडून गावाबाहेर गेले होते। हीच परंपरा आपण आजपर्यंत चालवत आहोत। नवरात्र संपूर्ण 9 दिवस महानुभाव साधक अतिशय कट्टरपणे व दृढ भावनेने श्रद्धापूर्वक नामस्मरण करत असतात। बाहेरच्या कोणत्याही वस्तू ग्रहण न करीत नाहीत व नवमीच्या दिवशी उपदेशी साधक मंडळी ग्रामांतर करून म्हणजे गावाबाहेर जाऊन नामस्मरण व प्रसाद वंदन करतात, तर संत महंत भिक्षुक मंडळी स्थानावर नामस्मरण व चतुर्साधनाचा लाभ घेतात। एकंदरीत नवरात्रोत्सवाचे महत्त्व महानुभाव संप्रदायात पारंपरिक पद्धतीने दिसून येते। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ग्रामांतर का करावे? न पाळत म्हणजे काय? नवरात्रात काय करावे, काय करू नये? स्वामींचा मुक्काम जालन्याला असतानाची लीळा। स्वामी बाईसांना म्हणतात, बाई आज तयारी करा, आपणास गावाबाहेर जायचे आहे। बाईसा म्हणाल्या, स्वामी आजच आपणास गावाबाहेर का बरं जायचं आहे? स्वामी म्हणतात, बाई आज खांडे नवमी महानवमी आहे। महानवमी निमित्ताने शहरात घरोघरी देवीला बळी दिला जातो। खूप मोठ्या प्रमाणात हिंसा घडत असते। सर्व वातावरण हिंसामय दुःखमय झालेले असते। अशा हिंसा घडलेल्या ठिकाणी संत महात्म्यांनी राहू नये। ज्या ठिकाणी हिंसा घडते अशा ठिकाणच्या राजस तामस गुणांचा परिणाम व प्रभाव तेथे राहणाऱ्यांवर होत असतो। आपले आचार विचार राजस तामस होऊन परिणामे आपली परमेश्वराप्रती असलेली ओढ कमी होते। धर्मभावना आचार विचारावर परिणाम होऊन धार्मिक उजळता व धर्मनिष्ठा मलिन होते। अशा वातावरणात नामधारक उपदेशी संत महात्म्यांनी राहू नये। पुढे बाईसा स्वामींना विचारतात, स्वामी देवता नगरात का बरं येत आहेत? त्या नगरात येत आहेत तर मग आपण का बरं नगराबाहेर जायचं? आपण आपल्या मठात राहूया की? तेव्हा स्वामी म्हणतात, बाई देवता रात्री आमच्या स्वप्नात आल्या होत्या। त्यांनी आम्हास विनंती केल्या की आम्हास जीवांच्या हिंसा क्रियेचा स्वीकार करायचा आहे। तुम्ही जर नगरात असाल तर आम्ही या क्रियेचा स्वीकार करू शकत नाही। तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन दिले, आम्ही नगराबाहेर जाऊ, तुम्ही मग नगरात या। हिंसा झालेल्या ठिकाणी राहू नये। मग स्वामी सहज सर्वजण ग्रामांतर करून नगराबाहेरच्या नागविहीर येथे आले। नागविहिरीतील देवता वर आल्या, स्वामी चरणी लागल्या। त्यांची ती लगबग गडबडीचा आवाज बाईसांना येत होता, पण कुठं काही दिसत नव्हते। बाईसा स्वामींना विचारतात, हा आवाज कोणाचा आहे? तेव्हा स्वामी म्हणतात, देवतांचा आहे। बाईसांचे शंका समाधान होते। मग देवता स्वामींचे दर्शन घेऊन नगर प्रवेश करतात। न पाळत म्हणजे काय? हा विषय प्रामुख्याने नवरात्रोत्सव निमित्त महत्त्वाचा आहे। महानुभाव साधकांसाठी तर खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण महानुभाव साधकांचा एक नित्याचाच आचार धर्म असतो। नवरात्रात मात्र हा आचार धर्म अतिशय कठोरपणे पाळला जातो, कारण स्वामीने याविषयी आज्ञा तसा आदेश दिला आहे। हे स्वामींच्या जालना लीळेवरून दिसून येते। न पाळत म्हणजे काय?
नवरात्रात काय काय वर्ज करायचं असते आणि आचार विचार संचार याविषयी नवरात्रामुळे येणारे निर्बंध काय असतात या प्रश्नाची उत्तरे शोधत असताना न पाळत नवरात्रीचा पारंपरिक आचार धर्म अभ्यासाने महत्त्वाचे वाटते. घटस्थापना. नवरात्रात जवळपास सर्वच समाजातील लोक घट बसवितात. घट बसवणे म्हणजे देवीची स्थापना करणे, देवी आवाहन करणे, त्या ठिकाणी 9 दिवसासाठी देवीची प्रतिष्ठापना करून मनोभावने उपासना पूजा अर्चा करून केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी देवीचे सामर्थ्य असते. हा घट स्थापनेचा व देवी प्रतिष्ठापनेचा प्रकार सर्व घरात गावोगावी गल्लोगल्ली चालू असतो. त्यामुळे देवीचे सामर्थ्य सर्वत्र असते. म्हणूनच महानुभाव साधकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, संचार करू नये, अशा ठिकाणी काही ग्रहण करू नये. तसे काही केल्यास देवी विघ्न आणू शकतात, बाधा आणू शकतात. आलाच न पाडत असे म्हणतात. म्हणून महानुभाव साधकांनी नवरात्रात बाहेर कुठे जाऊ नये, फिरू नये, बाहेरच्या वस्तू घेऊ नये, काही ग्रहण करू नये. पूर्ण वेळ स्थानाच्या ठिकाणी अथवा स्वतःच्या घरी नामस्मरणात घालवावा. यालाच नवरात्रीचा पाळावयाचा पारंपरिक आचार धर्म म्हणतात. नवरात्रात बाहेरच्या वस्तू वर्जका. नवरात्रात लागणाऱ्या सर्व वस्तू संग्रहित कराव्यात. 9-10 दिवस पुरेल एवढा किराणा, धान्य इत्यादी अगोदर घरी आणून ठेवावे. कारण 9 दिवस त्या सर्व वस्तूंवर देवतेची सत्ता अधिकार असतो. म्हणून उपदेशी महानुभाव साधकांना नवरात्रात बाहेरच्या सर्व वस्तू वर्ज म्हणजेच न पाळत्या असतात. मग अशा परिस्थितीत मध्ये जर आपण बाहेरच्या वस्तू ग्रहण केल्या तर निश्चितच देवता विघ्न करतात, बाधा आणतात. देवता विघ्न करतात, बाधा आणतात म्हणजे नेमकं काय करतात, त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो. न पाळत विधी आपणाकडून घडली गेली तर धर्मभावनेवर, धर्म आचरणावर परिणाम होतो. आपली जी धार्मिक उजळता आहे, विधी प्रती आपली जी सजगता आहे ती कमी कमी होत जाऊन आपल्या धर्मभावना धर्मनिष्ठ मलिन होत असते. धर्मविधीवर खंड पडत जाते. वेळच्या वेळी करावयाच्या विधीत सातत्य नसते, अर्थात दुर्लक्ष होत असते. एकामागोमाग एक अविधी आचरल्या जातात. परिणामे धर्मनिष्ठ आचरणनिष्ठ साधक धर्मावरून जातो. अर्थात कठियाचा दृष्टांत आपणात माहीत असेल. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो. एक गाव होते. गावाच्या बाहेर एक मंदिर होते. मंदिरात एक कटिया पुजारी राहत असे. तो त्या देवतेची सेवा खूप निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक करीत असे. त्यांची सेवा भक्ती अष्टप्रहर असायची. त्रिकाळ संध्या तो भक्तीत मग्न असायचा. देवाच्या भक्तीत पूर्णपणे रमलेला. पहाटेच्या झाडझूड सडा समाजनापासून रात्रीपर्यंतच्या सर्व विधी न चुकता अखंडित करीत असे. गावात भिक्षा मागून मंदिरात जेवण करत असे. बरेच दिवस त्याचा हा नित्यक्रम चालू होता. एके दिवशी त्याला गावातून जेवण्याचा आमंत्रण आले. आमंत्रण स्वीकारून तो गावात जेवण्यासाठी गेला. पुजाऱ्याला पंचपक्वानाचे भोजन मिळाले. पंचपक्वानाच्या भोजनामुळे पुजाऱ्याला चांगली सुस्ती आली. तो देवळात आला. थोड्या वेळच्या विश्रांतीनंतर तो तेथेच आडवा झाला. पाय देवाकडे पिंडीकडे करून तो झोपी गेला. आपले पाय देवाकडे आहेत याचे भान जेव्हा त्याला झाले तेव्हा तो गडबडून उठला आणि देवतेला म्हणतो, तू माझी माऊली आहेस, मग तू माझा एवढासा अपराध सहन करणार नाहीस काय, असे म्हणून पुन्हा देवाकडे पाय करून झोपी गेला. कधी कधी सेवादास्य करताना त्याचे पाय पिंडीला लागायचे. तो थोडा वाकल्यासारखा करत शिडेचं पाणी, कालचीच वापरलेली फुले वापरू लागला.
कालच तर विधी केली होती, मग आज नाही केले तर काय होते असे म्हणून रोजच्या विधीत खंड पडू लागला. एके दिवशी गावातील एक स्त्री देवळात पूजा करण्यासाठी आली. पूर्वी एखादी स्त्री देवळात आली तर त्याला आवडायचे नाही, तो तिला पाहत देखील नसे. त्या स्त्रीचा सहवास आवडतच नसे. मग आज मात्र त्याला त्या स्त्रीचे सर्व कृत्य चांगले वाटू लागले. तो तिचे गोडवे गाऊ लागला. मग ती स्त्री रोज येऊ लागली, देवाची सेवा पूजा करू लागली. पुजारी गावातून भिक्षा मागून आणत, मग हे दोघे मिळून जेवण करत. काही दिवस दोघांचे संबंध चांगलेच जुळत गेले. बाई गरोदर राहिली, मुलं झाली. ती मुलं मंदिरातच घाण करू लागली. मग गावातील लोकांनी त्यांना गावात घर करण्याचे सुचवले. मग तो गावात घर करून राहू लागला. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी मंदिरात जाऊ लागला. संसार वाढला. भिक्षा खडे दडे करण्यात वेळ जाऊ लागला. एकदा भिक्षा धान्य घेऊन येत होतो, तो मंदिरासमोरूनच देवाला हात जोडला आणि आता एवढेच पुरे म्हणून तो पुढे निघाला. अशा प्रकारे एकनिष्ठ असणारा भक्त, अष्टपर सेवा करणारा दास्य, त्रिकाल पूजा करणारा भक्त एक अनिष्ट अविधीमुळे ईश्वर भक्तीवरून जातो, धर्मावरून जातो. यालाच अविधीची मलिनता म्हणतात. एक अविधी दुसऱ्या अविधीला, दुसरी अविधी तिसऱ्या अविधीला निमंत्रित करत असते आणि मग आपण विधीपासून, धर्मापासून दूर जातो. साधनापासूनची आवड नाहीशी होते. धार्मिक मलिनता येते. धर्मभावना, धर्मविधी संपुष्टात येतात. एवढे अनर्थ न पाळत विधी पाळल्यामुळे होतात. म्हणूनच महानुभाव उपदेशी साधकांनी नवरात्रात बाहेरचे कोणतेही वस्तू ग्रहण करू नये हे आजच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सांगणे उचित वाटते. नवरात्रात उपदेशी साधकांचा आचारधर्म. नवरात्रात उपदेशी साधकाने जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे. नोकरीवर कामावर असाल तर गाठी करत बसणं संयुक्तिक वाटणार नाही. अप्रदर्शित भाग म्हणून केवळ नामस्मरण करत राहणे योग्य राहील. नवरात्रातील 9 दिवस बाहेरच्या सर्व वस्तू ग्रहण करू नये. ड्युटीवर कामावर जाताना सोबत स्वतःच्या घरचा डब्बा, पाणी बॉटल नेणे योग्य राहील. एखाद्या वेळेस जर स्वतःचा डब्बा उपलब्ध नसेल तर अशा वेळी उपलब्ध केलेला डबा, जेवण स्वतः जवळच्या विशेष वंदन करून 2 घास विशेषास अर्पण करून पुन्हा जेवण करावे. प्रत्येक वेळच्या पाणी अन्न ग्रहण करते वेळीस विशेषास वंदन करावे. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.